ठाकरेंना मोठा धक्का. संसदीय बैठकीकडे 6 खासदारांची पाठ. ऑपरेशन टायगर चर्चेला नववळण. व्हीप असूनही 6 खासदार गैरहजर. दिल्लीत ठाकरे गटाच्या राजकीय चिंतेत वाढ. 6 खासदारांच्या अनुपस्थितीने खळबळ. पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दालनात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील राजकीय घडामोडींना आज नाट्यमय वळण मिळालं. पक्षाने दिल्लीत बोलवलेल्या संसदीय दलाच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. सर्व खासदारांना पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र या बैठकीला लोकसभेतील 9 पैकी केवळ 3 खासदार उपस्थित राहिल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. बैठकीस गैरहजर राहिलेल्या 6 खासदारांमुळे ठाकरे गटासमोर नवं राजकीय आव्हान उभं राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत झालेल्या या बैठकीला लोकसभा खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही बैठकीमध्ये सहभाग घेतला. मात्र संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचोरे आणि संजय दीना पाटील हे 6 खासदार बैठकीस अनुपस्थित राहिले. पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे पालन न झाल्याने या खासदारांविरोधात पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गैरहजर खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये या 6 खासदारांची भूमिका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत कोण उपस्थित राहणार आणि कोण अनुपस्थित राहणार याकडे विशेष लक्ष लागलं होतं. गेल्या आठवड्यापासून दिल्ली आणि मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला होता. 14 जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. आजच्या संसदीय बैठकीत 6 खासदार गैरहजर राहिल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान परिस्थिती लक्षात घेऊन काही खासदारांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील राजकीय घडामोडी लक्षात घेता सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू लोकसभा अध्यक्षांकडे होणारी प्रक्रिया ठरणार आहे. गैरहजर खासदारांविरोधात कोणती भूमिका घेतली जाते, त्यांना नोटीस बजावल्या जातात का आणि पुढील राजकीय समीकरण कोणत्या दिशेने सरकतात याकडे महाराष्ट्रासह दिल्लीचंही लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.